ऑफिसला जायचं म्हटलं तर एक वेगळा स्ट्रगल आहे माझा. काय करतोय, चित्त आहे का? गाडी चालवता येत नाही तर रोडवर काय येतात. हां, तर मी काय बोलतो, तो ऑफिसला जाताना लय वेगळा स्ट्रगल आहे भाई. गर्दी आणि गरमी. अरे पण बोलल का आता की आता ऑक्टोबर चालू आहे. काल मी ऑफिसला गेलो, अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलं. घाम होता तो, काय दिसना लवकर मला नीट पुढचं. साठलं होतं, हेल्मेटच्या आत साठलं होतं. ते गॉगल घातला असेल आणि मग साठलं तर ठीक. बघा हा बघा, हा बघा, पीछे तो देखो, पीछे तो देखो. हां, अरे बापरे, आपण काय 360 घेऊन चाललाय काय? झाडू काढला बाहेर त्यांनी, मॉप. अँड इट स्टार्टेड गाईज. गर्दी हॅज स्टार्टेड. कशी आहे, कशी आहे गर्दी? अरे ट्विनिंग नाही, कॉलेज. चलो 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 चलो. हाँ हाँ, स्पीड ब्रेकर ना. तो चलो. गुड मॉर्निंग गाइज, दिस इज माय डे 1 ऑफ माय ऑफिस ब्लॉग. ऑफिस गोईंग ब्लॉग म्हणू शकतो मी, कारण इथं ऑफिसला जायचं पण एक वेगळं स्ट्रगल आहे माझं, जे मी आता तुम्हाला रोज माझ्या ब्लॉग्स थ्रू सांगणार आहे. आणि मी रोज एक ब्लॉग टाकणार, 5 ब्लॉग्स अ वीक फॉर माय ऑफिस. म्हणजे तुम्हाला पण कळेल की मी किती कष्ट घेतो ऑफिसला जाण्यासाठी. लिटरली ते कष्टच आहेत, पण आता करायला लागते. काय, पोटा पाण्यासाठी करायला लागते. भरपूर चॅलेंजेस येतात मला ऑफिसला जाताना. भरपूर म्हणजे मी सांगू नाही शकत किती चॅलेंजेस येतात मला ऑफिसला जाताना. पण मी ते सगळे चॅलेंजेस पार करून हिंजवडीत पोचतो, रडत पडत, धावत, पोहत. बरेच वेळेस पोहायची पण वेळ आलेली आहे माझ्यावरती. पण लकीली माझ्याकडं बोट होती, छोटीशी होडी आहे माझ्याकडं, लाल कलरची. ती होडी मी घेऊन जातो, ज्यामुळे माझे थोडेसे कष्ट वाचतात. नाहीतर पोहता आपल्याला येत नाही, एकाच झटक्यात वाहून गेलो असतो. चला. हो हो, ती गाडी काय घेऊन चालली आहे भाई? मोठ्या कास्टिंग दिसतात कसले तरी. कास्टिंग हां असेल, काहीतरी असेल. काय यार, हा फॉग हेंडी, हा फक्त आईला फॉगनेच फक्त मला हिवाळ्याचा फील येतोय. नाहीतर नुसतं घामाघूमच सगळीकडं. आत्ताच घाम आला मला. आणि त्यात ही गर्दी, बाप रे. क्या आईला एवढा चिटकून काही मला घेऊन जातो काय सोबत गाडीवर? चलो चलो. आईला किती, बाप रे, किती लोक आहेत ज्यांनी HSRP लावलेलीच नाही आहे. आणि काही तर बहादर आहेत ज्यांनी नंबर प्लेटच लावलेलं नाही. त्याच्या गाडीचा नंबरच नाही, वरची प्लेट पडलेली आहे. मी उगाच घाई केली आणि माझी इन्व्हेस्टमेंट केली मी 799 प्लस GST. कोणी सांगितलं होतं इन्व्हेस्टमेंट करायला? आईला आफ्रिला गाय, बापरे. ही गाडी डेंजर आहे भाई. पळायला बिळायला मस्त आहे, पण मेंटेनन्सला आपली अंडरपॅन्ट फाडून टाकते. आणि ॲव्हरेजला पण काय माहिती, ह्यापेक्षा आणि एखादी 650 घेतली तर परवडेल म्हणून मी. काय तर वा, स्पोर्ट काय दिसते मध्ये. हिचा करंट मॉडेल एका मध्ये आला होता, काय माहिती. तिची नंबर प्लेट वाकडी होती. काय तर केलं तर झँकी पँकी, विचित्र वाटत होतं. हो, अरे हिचा मिररला भारी. अरे हिचा मिररमध्ये स्क्रीन आहे काय? कसलं क्लॅरिटी भाई त्याला. एक मिनिट, लेट मी शो यू गाईज. आय हॅव नो आयडिया इफ यू कॅन सी इट, बट आय कॅन सी माय सेल्फ इन टू इट. स्क्रीनच आहे भाई ती, मिरर नाही तो, स्क्रीन आहे. शाईला खतरनाक आहे, रेंज रोवर. हो. अरे यार, राईटचं इंडिकेटर पडलंय बंद, पण आपल्याला सवय इंडिकेटर वापरायची. आता हे जरा ह्याच्यात रस्ट स्प्रे मारायला लागेल. WD-40 माहीत नसेल कोणाला तर मी सांगतो तो काय एकदम कमालचा स्प्रे आहे तो WD-40. तुमच्या जर एखादा म्हणजे नाही का घरात जर कुठं ल्युब्रिकेशन करायचं असेल किंवा नाही का ते असे स्क्रीचिंग नॉईज येतात दरवाजा पुढे मात्र ना, असले विचित्र आवाज येतात ना, ते मूवीमध्ये दाखवतात. तर ते तिथं आपण जर WD-40 मारला तर तो फ्री होतो. दुसरा यूज म्हणजे आपण चेन क्लीन करायला, जी बाईकची चेन आहे
ती सुद्धा क्लीन करायला WD-40 वापरू शकतो. तिसरा यूज म्हणजे जे कारचे डोर आहेत त्याच्यावर जो ग्रीस असतो ना तो जर काढायचा असेल ना WD-40 मारायचा, कापडाने पुसायचं ओके. कारण डोरचा पण नॉईज येतो ना का, ते जरा ओपन करताना अरे बापरे कसले आवाज काढतो ना, तर असले काहीतरी आवाज येतात त्याच्या डोरचे, ते आपण नीट करू शकतो. आणि राहिलं आता माझे हे जे स्विच आहे ड्यूकचं LH स्विच, तर ते सुद्धा जे इंडिकेटरचा इश्यू आहे तिथं आत कुठं तर रस्ट लागला असेल थोडाफार, WD-40 मारला की रस्ट गायब, टेन्शन नाही, एकदम परफेक्ट. आता जर कुठं सिग्नल अरे इधर चिखल, काल एक बर्लिनवाला आला आणि आता मी जसं थांबलेलो आहे तर मागनं एक बर्लिनवाला, एक युनिकॉर्नवाला होता आणि बर्लिनवाला आला आणि मारतोय हॉर्न. मला वाटलं, आता मी बघितलं ते, मला वाटलं ह्याला लेफ्टला जायचं आहे काय, कारण हा फ्री लेफ्ट आहे ना, इथनं लेफ्ट घेऊ शकतो आपण. तर मग तो हॉर्न मारतोय आपलं युनिकॉर्नवाला काय आलं ना, तो पेटला, त्यांनी केली काच खाली, तो लागला चढायला त्याच्यावरती. म्हणलं अय भाई थोडा रेस्ट घे थोडासा. म्हटलं त्याला लेफ्टला जायचं आहे काय, मी फुल एकदम असा आतुतीने बघतोय कधी लेफ्ट घेतोय, हा गडी सिग्नल तोडून पुढे निघाला आणि उचला BRT. पुढे जाऊन बघितलं तर भाई हा माझ्या मागं. काय अपने इधर के लोक डेंजरचे हो. पळो रेस, त्याला बोलू का रेस लगाय का, अरे नको मोठं दिसतं, बारीक नाही, बारीक असं मी छेडला असं त्याला, चल रेस लावून. हा उलटा इच्छा उलटा. आईला केवढं उंच टॉवर आहे हा. मला हे असं बिल्डिंग दिसलं ना, ज्यावेळेस मी साईडला बसलो असेल गाडी त्यावेळेस आपली सवय आपण ते मोजतो किती टॉवर, पण आता मी विसरलो किती, आय गेस काहीतरी 35 टॉवर आहे, 35 स्टोरी टॉवर आहे असं काहीतरी विषय. मला आता नीट आठवत नाही कारण त्याला मोजून भरपूर ते झाले, पण तुमच्यासाठी मी नक्कीच मोजेल एकदा, ठीक आहे, टेन्शन नाही घ्यायचं, आपण सब करेगा. क्योंकि अभी अपना पहिला ब्लॉग आहे, आपण हायली एक्सायटेड. शब्द आठवत नव्हता भाई मला, माझं असं आहे, आपण थोडा हँग आहे बाबतीत. मला लवकर मराठी पण शब्द आठवत नाहीत, मला इंग्लिश कधी आठवायचे. एकतर आपली शब्दसंग्रह माझा शब्दसंग्रह जरा इंग्लिशमध्ये कच्चा आहे. आपने कोणी जमता नाही ना हो. आपली हिंदी पण लय भारी आहे, तोडकी मुडकी नाही, चांगली ती मला बोलतं, पण ती तोडकी मुडकी तुम्ही म्हणाल अशी मला खात्री आहे. लेकिन कोई नाही, हां मला कोई नाही हे शब्द एकदम, अरे रंबल स्ट्रिप्स एकदम फालतू गोष्ट आहे. माझ्या गाडीचे सस्पेन्शन मला बदलायला लागलेत थँक्स टू दीज रंबल स्ट्रिप्स. आता माझ्याकडे नवीन सस्पेन्शन आहेत आणि आता मी ते पण खराब करणार आहे या रंबल स्ट्रिप्समुळं. मध्ये मी एक पोस्ट वाचली होती की जर तुमच्या गाडीचा खड्ड्यांमुळे जर का डॅमेज झालं तर गव्हर्नमेंट त्याची भरपाई करणार. गव्हर्नमेंट भरपाई देईल वाटतं का तुम्हाला तुमच्या गाडीची? एवढी उधार कसं काय? अँड गाडी खरेदी करताना रोड टॅक्समध्ये तुम्हाला डिस्काउंट भेटत नाही, तुमची गाडी रिपेअर करून देणार कधी? मला वाटलंच कसं. चलो 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 मी थोडासा ढुंगण मस्ती करू घ्या. नको नको नको, बी रिस्पॉन्सिबल गाईज, बी रिस्पॉन्सिबल. माझ्यासारखं मी बघा कशी ढुंगण मस्ती नाही करत आहे बिलकुल पण. कारण ना असं काही स्पेसिफिक कारण नाही, आजनं झटके येतात मला, मग मी करून टाकतो. आपला कुछ नाही रहता भाई. हां पण मी रूल्स फॉलो करतो. हां आता हे रॉंग नाही चाललेले आहेत हे मला कळतं आहे. त्याचं कारण आहे की इतका रस्ता आहे, इथनं लोक येतात. आता आपली सरकार आहे स्मार्ट ॲस गव्हर्मेंट, त्यांनी तिथं मधला रस्ता बंद केला. हा रॉंगनीचा आला कसा आहे या इथं आलं की रॉंगनी जाणाऱ्यांचा कॉन्टेंट भेटतोच बाई. इथं तर 4 व्हीलर पण जातात रे, दुचाकींचं काय, दुचाकी स्वारांचं काय. हो रिक्षा 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 स्पॉटेड टंग टंग. और ये आपट्या नॉट आपट्या माझी स्विफ्टला आपट्या राहू तिथं ठापकन. हो भंगारवाला पण उलटा चाललेला आहे पण त्याची नंबर प्लेट नाही आहे. काय लोकांना ऑब्सेशन आहे काय माहिती उलटं जाण्यापासून. पण जाऊ दे, वी आर इंडियन्स अँड वी आर लाईक दिस, सो नथिंग टू वरी. बूम इधर से घुसो क्या? मैं भी टोपचे में घुसेगा नहीं घुसूंगा.